आशा अजून झोपली? होय. बरं झोपून दे. मी राधाला चारा टाकलाय, तू पटकीने मला चहा करून दे. मला अर्जंट जायचं, भाऊसाहेब म्हणले महत्वाचं काम आहे, त्यांना घेऊन जायचंय. अरे त्या झोपेच्या गोळी मग गुंगी आली असणार आहे तिला. काळजी नका करूस. मामा, हे मामा. काय? अरे मामीचं अंग किती तापले बघ. अगं लयच ताप भरलाय अंगात. आशा, ए आशा, काय होतंय तुला? थांबी डॉक्टरांना फोन लावते. कृष्ण बघ ना, आजच कसं नेमकं गाठून आलंय सगळं. तुला बी कारखान्यावर जायचंय, मला बी भाऊसाहेबांना घेऊन जायचंय. हिच्यापाशी पण कोणीतरी थांबलं पाहिजे. नाही नाही. बरं तू एक काम कर, तुझं उरक आणि तू कारखान्यावर जा. मी इथं थांबतो. भाऊसाहेबांना काय सांगायचं ते मी सांगतो. मामा तू कशाला काळजी करतोस? मी राहायला आता फोन करून सांगते. आणि माझ्या सोबतीला मुंजाबी आहे, तू काळजी नका करूस. हा बोल की कृष्णा. हा सर, आज मला कारखान्यात यायला जमणार नाही. मामीची तब्येत लईच खराब आहे बघा. तापानं लई फनफनली. बहुतेक मला दवाखान्यात न्यावे लागेल तिला. तेव्हा आजच्या दिवस सुट्टी घेते. होय होय, काय हरकत नाही. तू आज नको येऊ, मामीची काळजी घे. आणि काय लागलं सवरलं तसं. बरं आई, औषधं टायमावर घेतेस ना? आणि संपले असतील तर सुनीला सांगत जा. होय रे बाबा, या वाटाच्या दुखण्याने अगदी नग नग करून सोडलंय. आता म्हातार वयात असं होणारच की. ए, मी म्हातारी दिसते होय ग तुला? अगं तुझ्यासारख्या 56 जणींना लोळून ठेवेल मी अजून बी. राया, ते कालची डील पक्की झाली ते फार चांगलं झालं. लई दिवस झालं त्या पार्टीचा चर्चेचा गुराळच चालू होता. आम्हाला समजलं कृष्णानं त्यांना चांगलं समजवून डील फायनल केलं ते. होय, काल डील पक्की झाली. आई लई हुशार पोरगी बरं. तिच्या कामानं कारखान्याचा नुसता फायदाच होतोय बघ. हा मग कृष्णा हायच हुशार. पण काही जणांच्या डोळ्यात कुस्सळ टोचल्याने टोचत या. म्हाताऱ्याला महत्वाचं तेवढं ऐकतं बरोबर. आत्या वाईस देऊ का? हा वाईस देऊ का? राया, ते अहवालाचं कुठवर आलं? 2-4 दिवसात देतो अहवाल. उद्या आमच्या टेबलवर पाहिजे. मग काय होय आई, येऊ मी. संध्याकाळी कारखान्याहून यायला उशीर होईल थोडा. येतो आई. मी डब्बा भरतेच लगेच. हा सर, आज मला कारखान्यात यायला जमणार नाही. मामीची तब्येत लईच खराब आहे बघा. उद्या हा अहवाल द्यायचा आहे, पण कसा देणार? कृष्णा बी आज कारखान्यावर येणार नाही. कारखान्या कृष्णाच्या तोडीचं बी कोण नाही अहवाल बनवून देणार. काय करावं काय कळा नाही. राया, अरे नाश्ता काय अर्धा केलास? आवडला नाही? अगं आवडला की, पण कारखान्यावर अर्जंट काम आठवलं मला. तिकडे जावं लागल. निघतो मी, नाही तर परत एकदा विश्वास उडेल आणि लय मोठं नुकसान होईल माझं. हे बाय माझे, बरं वाटतं का ग? हा, खरंच काकू शिंदे मामी, तुम्ही कसं काय? अगं मामीला बघाय आलोय. मामी झोपल्या. लय जाम झाली ग आशा. कसं काय एवढं झालं ग? अहो काल रात्री चमक भरली आणि आज अचानक तापच आला. काय माहिती कसं काय.
काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणलं ताप जर कमी आला नाही तर परत उद्या घेऊन या, आपण रक्त लघवी चेक करू. तुम्ही उभेच राहिले. हा पण दुकान सोडून आलात ना का? कशाला यायचं, नुकसान होतं ना. 2 दिवस झालं तू आली नव्हती मंडईत, तर नुसतं भकास वाटत होतं बघ, म्हणून म्हणलं बघून यावं. आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर कळस्तवर भेटाय येतेस, मग आमचा जीव कसा राहील बरं? बरं झालं तिची भाची आहे काळजी घ्यायला, नाहीतर कोणी लक्ष दिलं असतं. होय होय. भाची नाही ती माझी लेकच आहे. अगं मामे, पण ती तर किती दिवस राहील? लगीन करून जाईल तर काय करेल ग आशा? नाही नाही, मी माझ्या मामा मामीला सोडून कुठे बी जाणार नाही. असं नसतं ग पोरी, समद्या पोरीसनी कधी ना कधी जावंच लागतंय बघ. सगळ्या जात असतील, पण मी कृष्ण आहे. मी माझ्या मामा मामीला सोडून कुठे बी जाणार नाही. पप्या, अरे खात काय बसलायस? सगळ्या हिशोबाच्या फायली गोळा कर आणि एका पिशवीत टाक. मारा रोख लवकर. अरे झाले तर काय, इन्कम टॅक्स रेट बीट पडले काय? कुठवर आले ते? काय यंत्रणा हलवाय सांग लवकर. इन्कम तसलं काय नाही. उद्या भाऊसाहेबांना कसल्याही परिस्थिती अहवाल द्यायचा आहे, नाही तर आपल्याला वाट लागेल. सर 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 सर. अरे हे तर इन्कम टॅक्सच्या रेट पेक्षा बी डेंजर आहे. अरे पण आपण करून करून काय करणार? त्या कृष्णाला तरी येऊ दे की. अरे ती नाही येणार आज. तू एक काम कर, पटकन छोटा टेम्पो बोलव, मी सांगतो ती कर. हॅलो राम्या, टेम्पो घेऊन कारखान्यावर ये रे. रंजे, आपण त्या दिवशी ती राहायसाठी पोरगी बघून आलो का नाही? अगं अगदी माझ्या मनातला विषय काढलास. तुला मी हेच सांगणार होते. हे बाहेर गेलं की नाही की आपण त्या पोरीकडच्यासनी फोन करूया आणि त्यांना पुढच्या महिन्यातली तारीख कळवून टाकूया. लई लांबड लागलेली चांगली नाही, आणि ही असली कामं झटकीपट झालेली बरी असतात बघ. अगं पण मी काय म्हणते ते, आम्ही जरा कारखान्यात जाऊन येतो. होय, भाऊसाहेब, येऊ का? या, नमस्कार. नमस्कार. बसा. नाही नाही, असू द्या. रंजे, अगं ह्यासनी कुठतर बघितल्यागत वाटतंय. अगं काल आपण जी पोरगी पाहायला गेलो ना, तिचे आईबाप आहेत. आधी आलेल्या पाहुण्यासनी चहा पाणी विचारावा. अहो असू द्या, आम्ही फक्त इथं बोलणी करायला आलोया. बोलणी? बोला, काय बोलायचं ते. अहो तुम्ही कामात असताय म्हणून मग आम्ही चालू. नवीन नातं जोडायचं म्हणलं ओळखी तर पाहिजेतच की. नातं? अहो आमचं नातं अख्ख्या गावाशी आहे. ते जोडण्यासाठी नवं काही करायची गरज नाही तुम्हाला. अहो पण तुमचं एवढं मोठं नाव आहे आणि आमची मुलगी इथं याची म्हणल्यावर मग घेऊन यायचं तिला. असं रीती भातीच्या पुढे कसं जाऊन चालेल? ती आमची पोरगी. हा हा, त्यांच्या पोरीचं काम आहे. भेटून गेलेत ते मला, पण माझ्या ध्यानातच नाही राहिलं बघा. हा हा, आत्ता ओळखलं मी ह्यासनी. आपल्या गावालाच आहे ती. त्यासनी त्यांच्या पोरीच्या लग्नासाठी कर्ज पाहिजे होतं. अहो त्यांना काही पैसे हवे ती, आम्ही बघतो की इथलं. तुम्ही या की कारखान्यावर जाऊन, तुमचे काही महत्वाचे कामं खोळंबली असतील. ठीक, काय मदत करता येईल ती करा. तुम्ही बसा, आम्ही येतो जाऊन. तुम्हाला इथं थेट घरी यायला कोणी सांगितलं? फोन बिन करायची काय पद्धत आहे का नाही तुमच्यात? अहो लग्नाची पुढची बोलणी करायची होती आणि मुहूर्त काढायचा होता. ते मुहूर्त बिर्त काय असेल ते आपण फोनवर बोलूया. तुम्ही आता असं करा, चला या. अहो बोलू आपण फोनवर, या तुम्ही. रंजे, आम्ही पहिल्यांदाच आलोय. ही काय पद्धत आहे? अगं जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपण फोन करून यायला पाहिजे. पुण्यांदा आपण फोन करून येऊया. हे रंजे, रंजना,
कृष्णे मामी झोपली. मामीच ताप कमी झाला का नाही? नाही यार. कस काय ग? औषध गोळ्याच काय फरक आहे का नाही? कसलं काय, तिच्या कमरेचं दुखणं आहे तसं आहे. काही बी फरक नाही रे. म्हणजे काय करावं कळना झालंय बाबा मला. टॅम्पू काय विषय? काय विषय आहे? काय हो हे सर? अगं उद्या भाऊसाहेबांना अहवाल जमा करायचा आहे. म्हणून काय तुम्ही अख्खं ऑफिस आणलं का काय इकडं? आता तुला न विचारता आणलं त्याबद्दल सॉरी बर का. तू म्हणत असशील तर मग जातो परत. ए बरोबर सांग. आधी सांगत होतं तुला तर बरोबर. सर सर नाही राहू द्या, करते मी घरी का. हे पप्प्या सामान काढ. ए थांब. ए कृष्णे, तू काय काय करणार आहे? तुला घरातलं काम आहे, एक मामीची काळजी घ्यायची, एवढं सगळं कसं करणार आहे तू? मुंजा मी करते बरोबर. सगळे व्यवस्थित होईल, टेन्शन नको घेऊ. द्या इकडे फाईल. ए पप्प्या काढ सामान सगळं. मी आले रे. उतर. काय झालं तुला? कालपर्यंत ऑफिस मध्ये काम करत होती की, आज तुम्ही घरीच ऑफिस घेऊन आला. आता रात्रंदिवस तिने तेच करायचे काय? ती काय यंत्र बिंत्र आहे काय? ए सांगायला ह्याला ठोकतोस. ए मुंजा मुंजा, तुला धपाटे दिले डब्यात, दुपारच्या सुट्टीला खा तेवढं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुल पॅन्ट घालून जाई, अशा हाफ छड्डीवर जाऊ नको. इम्प्रेशन चांगलं पडत नाही. काय काय इज्जत घालवती ग. स्टाईल आहे ती कुणाला पण जमत नाही. हा आणि मी जातो आता, फक्त मोबाईल कडे ध्यान ठेवू. बरं ते सामान कुठं लावाय सांगा. ती सामान आत घे. या ती आत घे सामान. ए गुले, डाव तुझ्या भारी पडायच्या आधी डाव उधळायला पाहिजे बर का. ही रायाबरोबर लग्नाला तयार झालेली ती पोरगी आणि ही ती मिजाजखोर कृष्णी. हिला रंजीला रायाची बायको म्हणून आणायची. आणि गुले, ह्या कृष्णीची मिजाज उतरवायला तिला राया बरोबर लगीन करायला भाग पाडायचे. खेळ सोपा आहे, पर डाव लय अवघड आहे. पर गुले, तुला खेळून जिंकायचंय बर का. पर तुला ह्यो खेळ खेळून डाव गुले, कसलं भारी डुसकं चालतंय ग तुझं. मम्मी अगं काय लहान पोरासारखं कवळा जाऊ माणूस बसली तिचं. माझं सोड, तू घरला काय करतोयस ती सांग. तुला सकाळी डबा दिलता का नाही? मग आता कशा पायी घरला आलायस? येळ काळ काय करते का नाही तुला? अगं मग सकाळी नाश्त्याच्या टेबलावर किती कुरबुर झाली माहित आहे ना व. अरे त्यो राया सुद्धा अर्धा नाश्ता करून कारखान्याची कामं आहे ती म्हणून निघून गेलाय, आणि तू कारखान्याची कामं सोडून पळून आलायस वय. एक दिवस ही पोरग का नाही मलाच कामाला लावणार आहे. अगं मम्मी मी नाही, पण ती कृष्ण आपल्या दोघांनी कामाला लावणार एक दिवशी. म्हणजे अगं मम्मी 2 वेळच्या अन्नाला बी मागवायची चिन्ह दिसायला लागलेत. असं काय आबाळ फाटलंय तेव्हा अन्न खायला मागवणार आहे म्हणतोयस? अगं मम्मी विसर्जन दिवशी ती कृष्णी कारखान्यावर जाऊन स्वतः एक डील फायनल करून आली. असं आहे वी. तरीच सकाळी नाश्त्याच्या टेबलावर तिच्याबद्दल भाऊसाहेबांच्या तोंडात साखर गळत होती र. आणि आज ती कामावर येणार नाही म्हणून राया अख्खं ऑफिस त्याच्या घरी घेऊन गेला. काय मम्मी हे समजा जर असं चालू राहिलं ना तर लय अवघड होईल. भिकेल लागायची पाहिजे आपल्या दोघांना पण. हे बघ, सरड्याची धाव कुपनापातुरच असत्या, पर ह्या गुलीची धाव कुटपातूर आहे का नाही ती तिला माहित नाही अजून. ऋतिक, तू एक काम कर, मम्मी काय भारी प्लॅन आहे तुझा ग.
एकदम खतरोड. हा मग काय म्हणते ती मला? गुली 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 गुली. अहो मालक, तुम्ही कशाला करता हे सगळं? दे इकडे, मी करतो. अहो नको मामा. मामी एवढे आजारी असून पण कृष्णा तिकडे कारखान्याचं काम करते. मग मामीची काळजी करणं माझं कामच आहे की. मालक, खरंच जगात एक नंबरचा मालक आहे हो माझा. असा मालक मिळायला बाकी लागतं. बघितलं का मालक, तुम्ही साईडला या. कृष्णाला अडचण नको, इकडे या. सांगतो तुम्हाला, या. इकडे बघितलं का, मला किती टेन्शन असतं. ही जी तब्येत बिघडत चालली, कमरेचं दुखणं वाढत चाललंय, कृष्णीचं शिक्षण बाहेरच्या उदाराने नाकी नव आणलंय. नको नको होतं मला. आणि ह्याचं सगळ्याचं टेन्शन येतं आणि मग माझ्या छातीवर दाब येतो. त्याच्यामुळे मी कामावरून सुटलो की ह्याच्यात औषध घेऊन येतो. औषध घेतल्याशिवाय जमत नाही मला. दिशी औषध घेतो मी. फक्त ह्यातलं भाऊसाहेबांना काय सांगू नका, तेवढं करा. नाही सांगत, नका टेन्शन. येतो मी. तुला काय झालं माझ्याकडे बघायला? तुला माहिती का मला किती टेन्शन असते ती? अगं संसाराचा गाडा चालवणं म्हणजे काय सोपं नाही. संसार म्हणजे जात त्याच्यात भरडून 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 नाचता मासाचा भुगा होऊन जातो. संसार म्हणजे लय 12 भानगडी असते त्या. पण तुला त्यातलं काय कळणार रे? तुला नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं चाराय पाहिजे, नुसती खाती. कधी कधी पेत जा, दर पी थोडं. अगं पी की जेवाला आराम भेट. अंगाव काय येते? पी म्हटलं की लगेच अंगाव येते वे. तुझ्या मालकीने जर बघितलं ना तर तळा तळा माझ्या अंगाव फाटाकडे वाजवण. तो माझा मी पी, तू पण अंगाव काय येऊ नको. हा राया सर, हे बघा, हे पॉवर ट्रेडरचं बिल आहे. ह्याचं आपल्याला अर्धच पेमेंट झालंय. अजून अशी बिल आहेत. थांबा, तुम्हाला दाखवते 2 मिनिटं. हे जे पॉवर ट्रेडर्स आहे का नाही, ह्याचं असं आहे की तो हळूहळू पेमेंट करतो आपल्याला. बरं, त्याच्यामुळे ह्याचं काही टेन्शन नाही. हे साईडला ठेवते. हा, अजून कुठलं? हे